नमस्ते एव्हरीवन. ओम साईराम. माझं नाव मौशिमी. मी UK मध्ये असते आणि आज मी तुमच्यासमोर साई सच्चरित्राचा अध्याय 7वा वाचणार आहे. बघूया तर मग ह्याच्यामध्ये काय लिहिले आहे आणि ह्या अध्यायातून आपल्याला शिकण्यास काय मिळणार आहे. तर या अध्यायामध्ये वेगवेगळे भाग आहेत. त्यांची नावे आहेत: अद्भुत अवतार, साईबाबांचा स्वभाव, साईबाबांची योग साधना, सर्व व्यापकत्व व करुणा, कुष्ठरोगी भक्ताची सेवा, खापर्डे महाराजांचा प्लेग, पंढरपूरला जाणे. तर आता ह्या अध्यायामध्ये आपल्याला शिकण्यासारखे काय आहे ते आता आपण बघू. सो पहिला भाग आहे अद्भुत अवतार. साईबाबा हे सर्व योग प्रकार जाणणारे होते. धोती, ओल्या कपड्याने पोट साफ करणे, 3 इंच रुंद व 22 अर्धा हात लांब पट्टी, खंडयोग म्हणजे हातपाय वेगळे करून पुन्हा जोडणे व समाधी, अशा 6 प्रक्रियात ते पारंगत होते. जर कोणी म्हणे ते हिंदू तर ते मुसलमानांसारखे दिसत, जर कोणी म्हणे ते मुसलमान तर ते हिंदूसारखे वागत. खरे तर कोणालाच ठाऊक नव्हते की बाबा हिंदू की मुसलमान. ते रामनवमीचा उत्सव विधीपूर्वक साजरा करीत. त्याचवेळी मुसलमानांची चंदन यात्राही मशिदीतून निघावी अशी परवानगी देत. कुस्तीचे खेळ आयोजित करून विजेत्यांना बक्षिसे देत. गोकुळाष्टमीला गोपाळकाला होत असे. ईदच्या वेळी मुसलमानांना मशिदीत नमाज पढण्याची मुभा असे. मोहरमच्या वेळी ताजिया मशिदीत ठेवण्यास 4 दिवस परवानगी देऊन 5व्या दिवशी काढून टाकतात. जर म्हणाल मुसलमान आहे तर त्यांच्या कानांना हिंदू पद्धतीने छिद्र होते. जर म्हणाल हिंदू आहेत तर ते सुनता प्रथेला मान्यता देत. आणि नंतर लिहिले आहे, तरी नानासाहेब चांदोरकर यांच्या मते बाबांचा सुनता झालेला नव्हता. जर म्हणाल हिंदू आहे तर ते मशिदीत राहत. जर म्हणाल मुसलमान आहेत तर मशिदीत त्यांनी धुनी प्रज्वलित ठेवली होती. मुसलमान धर्मविरुद्ध गोष्टी त्यांनी मान्य केल्या. शंखा, घंट, धुनी तर्पण, भजन, पायांची पूजा. जर म्हणाल मुसलमान आहे तर श्रेष्ठ ब्राह्मणही त्यांना दंडवत घालून नतमस्तक होत. त्यांच्या मुळाचा शोध घेणारे थक्क होऊन परतले. प्रत्यक्षात कोणालाही ठाम सांगता आले नाही की बाबा हिंदू की मुसलमान. पण जो ईश्वरात लीन होतो, अहंकार व देहाभिमान सोडतो, तो ईश्वराशी एकरूप होतो. अशा व्यक्तीसाठी धर्मभेद राहत नाही. साईबाबा असेच होते. त्यांनी कधीच भेद मानला नाही. ते फकीरांसोबत मांसे खात, पण कुत्रे त्यांच्या थाळीत आले तरी ते रागवत नसत. साईबाबांचा स्वभाव. मी मूर्ख असल्यामुळे बाबांचे चमत्कार पूर्ण सांगू शकत नाही. शिर्डीतील मंदिरे त्यांनी दुरुस्त करून घेतली. शनिदेव, गणपती, शंकर पार्वती, ग्रामदेवता, मारुती. त्यांचा दानधर्म विलक्षण होता. मिळालेली दक्षिणा ते दररोज वाटून टाकीत. कोणाला 20, कोणाला 15 तर कोणाला 50 रुपये. बाबांच्या दर्शनाने लोकांना अपार लाभ होत असे. काही जण निरोगी होत, दुष्टांचे सद्गुणी रूपांतर होत असे, कुष्ठरोग बरे होत, आंधळ्यांना दृष्टी मिळे, पांगळे चालू लागत. त्यांच्या महिम्याला अंत नव्हता. सर्वत्र कीर्ती पसरली आणि यात्रेकरू शिर्डीत येऊ लागले. बाबा धुनीजवळ बसून ध्यान करत. डोक्यावर पांढरा पागोटा, अंगात कुडते, कमरेला धोतर ही वेशभूषा होती. सुरुवातीला त्यांनी औषधोपचार केले. रुग्णांना तपासून त्यांना औषधे देत. औषध परिणामकारक ठरत आणि ते डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाले. एका भक्ताच्या डोळ्यांना सूज आली. डॉक्टर नव्हता म्हणून त्याला बाबांकडे नेले तर डॉक्टर मलम व औषधे वापरले असते. पण इतर डॉक्टरांनी मलम किंवा औषध वापरले असते, पण बाबांनी बिब्याचे गोळे करून डोळ्यावर बांधले. दुसऱ्या दिवशी पट्टी काढल्यावर डोळे स्वच्छ झाले. असे अनेक उपचार बाबांनी केले. साईबाबांची योग साधना. बाबांना सर्व योग प्रक्रिया अवगत होत्या. त्यापैकी 2 उल्लेखनीय आहेत. धौती. बाबा दर 3ऱ्या दिवशी वडाजवळच्या विहिरीवर जात व तोंड धुवून आंघोळ करत. लोकांनी त्यांना आतडी काढून स्वच्छ करताना व झाडावर वाळत टाकताना पाहिले.
सामान्य धोतीत कपड्याचा पट्टा गिळून बाहेर काढतात, पण बाबांची धोती विलक्षण होती. नंतर दुसरं आहे खंडयोग. बाबांनी स्वतःचे हातपाय वेगळे करून मशिदीत ठेवल्याचे लोकांनी पाहिले. एका माणसाने ते बघितले आणि तो भीतीने गप्प झाला. पण दुसऱ्या दिवशी बाबा तंदुरुस्त दिसले. त्याला वाटले कालचं ते स्वप्नच होतं. बाबांनी लहानपणापासून योगसाधना केली होती, पण ते कुठल्या टप्प्यावर पोहोचले होते हे कुणालाच ठाऊक नव्हते. त्यांनी लोकांसाठी आपली शक्ती वापरली, स्वतःच्या फायद्यासाठी कधीच नाही. सर्व व्यापकत्व व करुणा हा त्या अध्यायातला अजून एक भाग. 1910 दिवाळीच्या दिवशी बाबा धुनीजवळ बसले होते. लाकूड टाकताना त्यांनी चुकून आपला हात धुनीत घातला आणि हात जळाला. माधवराव देशपांडे जे श्यामा यांनी त्यांना मागे ओढले. विचारले असता बाबा म्हणाले, एका लोहाराची बायको भट्टीत फुंकर मारत होती. पतीने हाक मारली तेव्हा ती मांडीवरच्या मुलाला विसरून धावत गेली आणि मूल भट्टीत पडले. मी लगेच हात घालून मूल वाचवले. माझा हात जळला तरी चालेल, पण मूल वाचले. कुष्ठरोगी भक्ताची सेवा. बाबांचा हात जळाल्याचे कळल्यावर नानासाहेब चांदोरकर व डॉक्टर परमानंद औषधाची पेटी घेऊन शिर्डीत आले, पण बाबांनी उपचार नाकारले. भक्त भागोजी शिंदे ज्याला कुष्ठरोग होता त्याला बाबांनी हाताची सेवा करू दिली. तो रोज हाताला तूप लावून बांधणी करत. बाबांना उपचाराची गरजच नव्हती, पण भक्ताच्या सेवाभावामुळे त्यांनी त्याला सेवा करू दिली. भागोजी रोज बाबांच्या मागे उभं राहत, छत्र धरत, सेवेत राहत. बाहेरून तो रोगी होता, पण त्याचे भाग्य मोठे होते. खापर्डे महाराजांचा प्लेग. दादासाहेब खापर्डे व त्यांच्या पत्नी व मुलगा शिर्डीत होते. मुलाला ताप आला व तो प्लेगमध्ये बदलला. ती घाबरली व बाबांकडे गेली. बाबा म्हणाले, आकाश मेघांनी भरले आहे, पण ते विरतील, सर्व काही ठीक होईल. असे म्हणून त्यांनी अंगावरील कफनी वर केली व 4 मोठे गाठोडे दाखवले आणि म्हणाले, पहा, माझ्या भक्तांचे दुःख मी घेतो. संतांचे मन मेणाप्रमाणे कोमल असते. ते भक्तांवर निस्वार्थ प्रेम करतात. पंढरपूरला जाणे. नानासाहेब चांदोरकर यांची बदली नंदुरबारहून पंढरपूरला झाली. ते शिर्डीला न सांगता निघाले, पण बाबा सर्वज्ञ असल्याने मशिदीत अचानक म्हणाले, पंढरीचे दरवाजे उघडले आहेत, चला भजन करूया. तेव्हा सारे भजन करू लागले. थोड्या वेळाने नानासाहेब कुटुंबासह आले व बाबांना पंढरपूरला सोबत यायला बोलवू लागले. भक्तांनी सांगितले की बाबा तर आधीच पंढरीला जाण्याच्या भावात आहेत. नानासाहेब भावविवर होऊन नतमस्तक झाले. निष्कर्ष असा की साईबाबांच्या चरित्रातील हे काही अद्भुत प्रसंग आहेत. त्यांचा सर्वधर्म समभाव, दानधर्म, योगसिद्धी, करुणा, भक्तांवरील प्रेम आणि सर्व व्यापकत्व ह्या पूर्ण अध्यायामध्ये त्यांनी सांगितले आहेत. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वत्र शांतीनाद. ओम साईराम.